नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुणे दापोडी आणि दापोडी परिसरातला हा आजचा भाग. ताई सज्ज आहे सासरी जाण्यासाठी. माहेरच्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे तेही जाणून घेणार आणि ताईच्या भावी आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा देऊन आपण सुरुवात करणार आजच्या भागाला. चला. वेलकम टू. हो नमस्कार. नाव सांगा. मी अश्विनी श्रीनिवास रणसुभे. हे माझे फियांसे. नमस्कार. ही आई माझी. हे पप्पा. हे माझे सासूबाई आणि हे आमचे शेजारी. हे काकू. हे आपण काकू. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. काय खुश आहात एकदम. तुम्ही आल्यावर खुशच होणार. मला वाटलं लग्न आता होणार म्हणून खुश आहात तुम्ही. ते अजून पुढच्या महिन्यात. ते पुढच्या महिन्यात आहे. वेळ आहे. पण कसं जमलं. अरेंज मॅरेज आहे. काय लग्नाची तारीख. 16 डिसेंबर. आत्ता एकंदरीत हे घर इकडच्या आठवणी त्या सगळ्या साठवून घेत असाल. हां बरोबर. काय वाटतं तुम्ही इथून लग्न होऊन कुठे जाणार तुम्ही आता. आता वारजेला राहतात ते. वारजे माळवाडीला. आणि मग इथून मी निघाल्यावर तेच सगळं मिस करेल इथलचं पण तिथे पण माझ्या नंदा आहेत. त्या पण ताईसारख्याच आहेत आणि माझ्या सासू पण आईसारख्याच आहेत. त्यामुळं एवढं असं टेन्शन नाही आहे जास्त. पण थोडंसं आहे की एवढं मोठ्या फॅमिलीतून म्हणजे नेहमीच्या काय टेन्शन आहे. टेन्शन फक्त एवढंच की नवीन ठिकाणी जाणं. तशी ओळख झाली आहे आता नॉर्मल. आणि ह्यांना सोडून जायचं मम्मी पप्पांना, माझ्या ताईंना, माझ्या भावाला. मग आता ज्यांच्याशी लग्न ठरलंय त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. हां बोलवा. हो. नमस्कार. नमस्कार. मुद्दाम मध्ये बसलो. काय खाणाखुणा करायच्या त्या करून घ्या. आता झाले ते आता एकाच महिन्यावरती लग्न आले होते. काय वाटतं जेव्हा तुम्ही यांना बघायला आलात. ॲक्च्युली घरचे आलो सगळे बघायला आणि आलो तेव्हा ती पूर्ण घाबरलेली होती. थरथर कापत होती. हो. पहिल्यांदाच बघायला आलेलं कोणीतरी. मग त्या थरथरायचं काय. तुम्हाला सांगू का ही धोक्याची घंटा आहे. त्या अर्थी ह्या तुम्ही आलात पहिल्यांदा तेव्हा या थरथरल्या. लिहून देतो लग्नानंतर बऱ्याचदा तुम्हाला थरथरायची पाहिजे. पहिला प्रश्न आहे तुम्हाला काय विचारलं त्या थरथरले थांबले. मी विचारलंच नाही काही. काहीच विचारलं नाही. हे सुद्धा धोक्याचं आहे. इथून पुढे त्याच विचारणार बघा आणि तुम्हाला सांगावं लागणार. पण तुम्ही काय करता. मी सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्याच्यात ॲज अ टेक्निकल इंजिनियर म्हणून आहे. बरं. आपण काय करता. मी जॉब करत होते. DTL झाला माझा आणि CA झालं आहे BCom नंतर. आणि आता जॉब करत होते 4 महिने झाले सोडले घरीच आहे. मग तुमची काय इच्छा आहे की वहिनी पुढे काम केलं पाहिजे. सध्या म्हणजे वहिनी झाल्यावर आता नाही. नाही करायची म्हणजे मला तर उलट बिझनेस केलेला आवडेल जास्त करून. ती म्हणेल आणि तिचं शिक्षणही तसंच आहे. CA केलेलं आहे तर त्यामुळे ती बिझनेस करू शकेल असं मला वाटतं. आपलं काय म्हणणं आहे. अरे मी काय लग्न जमवायला आलोय का. बरं पार्क मध्ये गेलात काय. अरे वा. आणि पार्क बद्दल काय आठवण आहे. पार्क बद्दल अशी आठवण आहे की एक दिवशी ती येऊन थांबली होती पार्क मध्ये. ती म्हटल्यानंतर मला फार टेन्शन येतं. या बरं ठीक आहे. तर मी तिला सांगितलं की मी आता येऊ शकत नाही. मी खूप गडबडीत आहे आणि नाही येऊ शकत आता. तर ती चिडचिड करायला लागली मग थोडी. पहिल्याच दिवशी. पहिल्या दिवशी नाही. नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. चिडचिड कशावरून झाली होती तुमची. सगळं ठरलेलं असताना नाही का निघताना ऐन टायमाला नाही म्हटले मी नाही येते आता. थोड्याशा रागवल्या होत्या पण गंमत अशी होती की मी पोहोचलो तिथं
पण मुद्दाम तिला खोटं सांगितलं की मी लेट पोहोचते. मग काय रिॲक्शन? मग मला ती रिॲक्शन पाहिजे होती म्हणून मी मग आम्ही एखाद्या चित्रपटात बघतो तसं हातात हात धरून धावत सुटला काय केलं वहिनी? तो आनंद कसा व्यक्त केला तू? खुश झाले. आणि मग पण नंतर 10 मिनिटं समजूत काढण्यात गेली का? नाही, मी पोहोचलोच होतो. मी जवळ फोन केला होता की बरं मग आता इथून पुढे असं करू नका. असंच वाटतं. बरं म्हणजे थोडक्यात आता तुम्ही खूप वेळ देताय की नाही? देतो एक मिनिट. बरं हा असाच वेळ काय वाटतं तुम्हाला देतील हे पुढे पण? वाटतं देतील पण सांगता येत नाही. वाटतं देतील पण सांगता येत नाही हे काही बरोबर नाही उत्तर. पण काय वाटतं देतील वेळ? देतील. सॅटर्डे संडे सुट्टी असते ना त्यांना. चला हे भरपूर वेळ देणार. तर या गप्पा अशाच आणखीन रंगणार आहेत. मी उत्सुक आहे आता आमच्या ताईच्या आईला भेटायला आणि ताईच्या सासूबाईंना भेटायला, कारण आता त्यांच्याशी गप्पा मारूया.